या 4 दिवसात आम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत. तर कुठेतरी ओळख मिळवून देण्यासाठी या स्पर्धा बनवल्या जातात, स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा तुमचा खेळ तुम्ही स्वतः घरी गेल्यानंतर पाहता तर तुम्हाला देखील कळते की काय चुका होत आहेत किंवा मला अजून काय सुधारणा केली पाहिजे माझ्या खेळामध्ये. तर हा एक प्रयत्न आहे आयोजकांचा. तर त्या प्रयत्नांना यश देण्यासाठी मात्र तुमचाच प्रामाणिक खेळ होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही वेळेत येणं गरजेचं आहे कारण हा वारसा मात्र तुमची पुढची पिढी देखील पुढे घेऊन जाऊ शकते. जसं तुम्ही जुन्या खेळाडूंचा 15-20 वर्ष पूर्वीच्या खेळाडूंचा वारसा तुम्ही पुढे घेऊन जातायत तसा तुमचा वारसा देखील तुमच्या पुढच्या पिढीचे खेळाडू घेऊन जातील. तर एक आदर्श प्रस्थापित करायचा असेल तर एक चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आदर्श प्रस्थापित करायचा असेल तर मात्र क्रिकेटचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजेच मोहित आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल तर म्हणजेच प्रेम. गोलंदाजी मार्कवर चिराग माळी. राहणाळ एक्सप्रेस चिराग माळी नावं लक्षात ठेवावी लागतील कारण खूप सारे खेळाडू आहेत आणि खूप सारे खेळाडूंना वेगवेगळ्या पदव्या मिळाल्यात या भिवंडी परिसरामध्ये. तर त्या कमवल्यात त्या लोकांनी. फक्त 1-2 दिवसाचा खेळ नाही आहे, त्यांनी खूप वर्ष क्रिकेट खेळलंय, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे म्हणून त्यांनी हे काम नाव कमवलंय. तर राहणाळ एक्सप्रेस का बोलतात चिरागला त्याचं आता प्रात्यक्षिक या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वेग पाहू शकता तुम्ही, टप्पा अचूक आहे, नियंत्रित गोलंदाजी आहे. पण राहण्यासाठी एक सूचना अशी असेल की मोहित मात्र आक्रमक फलंदाज आहे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः गोलंदाजाची पूर्णपणे अक्षरशः वाट लावली होती. कारण पहिल्या षटकाचा विचार केला गेल्या सामन्याचा तर 17 धावा त्याने आपल्या बॅटमधून कव्हर केले होते. चिराग माळी राईट आर्म राऊंड फोलालेनचा चेंडू होता, गुडघे वाकून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चार्ज केला गेला होता पण मात्र थोडासा मिसटाईम होतो. चेंडू व ते शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण केली जाईल. वेग इतका नव्हता पण मात्र लाईन देखील व्यवस्थित नव्हती. चांगला फटका कन्वर्ट करू शकले असते मोहित. फक्त एकच धाव मिळेल. पहिला चेंडू हाताळला गेला होता चिरागच्या माध्यमातून, आता मात्र दिशा बदलून खेळतोय. पंचांच्या डावीकडून गोलंदाजी मार्कवर चिराग सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रेम. चिराग राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक बॅट्समन असेल प्रेम. धावसंख्या झाले खांडपी संघाची 1. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न. मी म्हणालो होतो राहणाळ एक्सप्रेस का म्हणतात तर अचूक दर्जाचा वेग, अचूक टप्पा म्हणून राहणाळ एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध आहे चिराग माळी. पण आता मी तेच म्हणेन, वारंवार तेच सांगेन की समोर कुठला खेळाडू आहे त्याचा विसर करायचा आहे आणि चांगला खेळ कसा होईल खांडपे संघाने त्याच्यावर लक्ष द्यायचंय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1. चिराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रेम. मोठा फटका येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, झेल घेण्याचा प्रयत्न होईल की काय पण झेल सुटतोय. झेल धरणीमधला दान केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या चुका मात्र तुम्हाला दबावात घेऊन जातील. दबाव हा खूप महत्त्वपूर्ण शब्द आहे क्रिकेटमध्ये, जो तुम्ही अनुभव कधी करता जेव्हा तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या संघातून कुठला खेळाडू जर चुकीचं प्रदर्शन करतो किंवा कुठल्या खेळाडूमध्ये जर तुमच्या संघाला धोका होत असेल तर तो दबाव साहजिकपणे पूर्ण खेळाडूंवर येतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 3. चिराग राईट आर्म द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रेम. धावसंख्या झाली 3. खोलवटेपदा चेंडू होता, अपील केली जाते, अपील उचलली जाते आणि अशा रीतीने पहिल्या विकेटचं पतन. आउट. गोलंदाजी चिरागची. चिरागसाठी एकच म्हणेन मी, चिराग खूप चांगला गोलंदाज आहे पण आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघांना स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. मोहित याने जसं प्रभावित केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये तसं या सामन्यामध्ये देखील प्रभावित करावे लागेल. ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे आग, भल्या भल्या फलंदाजांना येतोय ज्याचा राग, नाव आहे त्याचं चिराग. चिराग पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल हरेश. चेंडू फेकून झालेत या पहिल्या षटकातले 4. 1 गडी बाद. धावसंख्या झाले 3 खांडपे संघाची.
अशा रीतीने पुन्हा एकदा अजून एक गडी बाद होतोय. भल्या भल्या फलंदाजांना येतो ज्याचा राग, नाव आहे चिराग. धावसंख्या झाले 3, गडीबाद झालेत आतापर्यंत 2. शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय चिराग. चांगलं यशस्वी षटक आतापर्यंत हाताळलंय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर होता आणि पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय. दिशा हलकीशी भरकटली होती आणि लागलीच पंचांनी निरीक्षण घेतलं, वेळ घेतला आणि शेवटच्या क्षणाला वाईटचा इशारा केलाय. निर्णय खूप महत्वाचे मित्रांनो, निर्णय अचूक येत आहेत. गेल्या 4 दिवसांपासून जर सर्व निर्णयांचं आपण अवलोकन केलं तर निर्णय खूप चांगले येत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग चिराग, राईट आर्म अराउंड विकेट. पुन्हा एकदा बॅकवर्ड ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकले नाही. कॉलिंग मिस्टेक. धावचीची संधी पुन्हा एकदा, दुसऱ्यांदा धावचीच्या सुरुवात बाद होते फलंदाज मोहित. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 धावा. चिरागने मात्र नावाप्रमाणे नावाला साजेशी अशी गोलंदाजी केली आणि त्याला का राहणार एक्सप्रेस म्हणतायत, म्हणजे मनकवडा म्हणून नाही तर त्याने ते दाखवलंय मैदानामध्ये की एक इकॉनॉमिकल षटक, एक चांगली सुरुवात राहणार संघासाठी. विलास स्पोर्ट्स राहणार संघासाठी एक चांगली सुरुवात मिळवून देतोय आणि ते सातत्य कंटिन्यू करेल का. नवीन गोलंदाज पाहिजे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय भाविश. धावसंख्या झाली फक्त 5. गिअर चेंज करावा लागेल, पुन्हा एकदा वेग वाढवावा लागेल, धावा जमवाव्या लागतील. खांडपे संघाला सकाळी जसं प्रदर्शन झालंय तसं या दुपारच्या सत्रामध्ये देखील प्रदर्शन व्हायला हवं. पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो म्हणजेच भावेश पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर बॅट्समन असेल तो म्हणजेच अल्केश रुपेश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू गुडलेन स्पॉट क्लिअर केल्यानंतर फ्लाय झालाय. यष्टीरक्षक मात्र कुठली चुकी करत नाहीये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5. पुढील सामना असणार तो म्हणजे साई स्पोर्ट्स खारवा आणि डुंगे. आणि डुंगे संघाचा विशेष आभार व्यक्त करतोय, त्यांनी खेळ भावना दाखवली आणि दोन्ही वेळा आयोजकांना सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. भाविश हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित टाइम झाला नाहीये, एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या पुढे सरकून आकडा गाठते ते म्हणजेच 6. प्रयत्न प्रामाणिक आहेत, धावा कुटण्याचा प्रयत्न आहे, पण मात्र व्यवस्थित एक्झिक्युशन व्हायला हवं, खूप चांगल्या पद्धतीने टाइम व्हायला हवं आणि मात्र प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत. आणि चेंडू कुठल्या दिशेने येतोय आणि कुठल्या दिशेने धावा मिळतील याचं गणित व्यवस्थित मनाशी बांधलं तर धावा येऊ शकतील. फक्त तुम्ही ब्लाइंड स्ट्रोक कन्वर्ट करत गेले तर मात्र धावा येऊ शकत नाहीत. धावसंख्या झाले 6. भावेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा वेग आणि उंचीचं अचूक मिश्रण पाहायला मिळते. किती चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख टप्पा, अचूक उंची आणि खूप चांगल्या पद्धतीचा वेग आहे. वेगावर देखील नियंत्रण आहे, टप्प्यावर नियंत्रण आहे आणि अचूक दर्जाची गोलंदाजी, म्हणजे प्रॅक्टिस खूप चांगली झाली आहे राहणार संघाची त्यांच्या मैदानावर. ते आता मैदानात पाहायला मिळते, कारण काही काही संघ सराव न करता एंट्री करतात, पण सराव करून जर एंट्री केली तर कसं होते मैदानामध्ये त्याचं चित्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा भाविश चौथा चेंडू सज्ज होते. स्टेप आउट झाले, सरळ शेत खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल, ड्राईव्ह चेंडू होते लॉंगच्या क्षेत्रात, डीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. लॉंगचा क्षेत्ररक्षक मात्र वेगाने, चपळतेने, तत्परतेने धावून आला आणि आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली. धावसंख्या 1 पुढे सरकून आकडा गाठते म्हणजे 7. अजूनपर्यंत एकही चेंडू हा सीमारेषेच्या पार झाला नाहीये. ज्या संघाची सकाळपर्यंत एक आक्रमक ओळख होती, कुठेतरी ती ओळख आता पुसट झाल्यासारखे जाणवते. शॉर्ट ऑफ लेन आडव्या बाटीने खेळण्याचा प्रयत्न, सरळ रेषेत खेळले, यावेळेस मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं जजमेंट, 1 धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण अशा 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून आकडा गाठते 9 धावा झाल्यात आणि 3 गडी बाद झालेत खांडपे या संघाच्या. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी चालली आहे विलास स्पोर्ट्स राहणार या संघाची. भावेश पुन्हा एकदा
राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा ऑनसाईडला चार्ज करण्याचा प्रयत्न झाला आणि अशा पद्धतीने प्रयत्न फसतोय, पण मात्र लेग साईडच्या खूप जास्त बाहेर हाताळला गेल्याने पंचांच्या माध्यमातून वाईडचा इशारा येतो. धावसंख्या दुहेरी आकडा गाठते 10 आणि ज्या खेळाडूला लहान मोठे थोर हे सर्वजण पाहायला आलेत त्या भावेश पवार यांचं आगमन झालंय आणि आयोजकांच्या माध्यमातून ही विनंती येते की प्लीज सर भावेश पवार यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे विनंती असेल. सर्व लहान मोठी थोर मंडळी त्यांना पाहायसाठी आले. हे असे क्रेज मित्रांनो कुठल्याही खेळाडूचं. शॉर्ट प्लेन हुकचा फटका मिस करतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र चेंडू लांबवर लँड होतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चुकीचा थ्रो, चांगला बॅकअप. 2 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा. भावेश पवार एक मोठं नाव आहे आणि लहानपणापासून त्याचं क्रिकेटचं क्रेज होतं आणि त्याचं कौतुक मला का वाटते कारण तो अगोदर फेकी थ्रो गोलंदाज होता आणि त्याने स्वतःला बदललं, अनुकूलन त्याच्यामध्ये आलं आणि त्याने आता यशस्वी गोलंदाज म्हणून तो आता ठरतोय. तर मित्रांनो असं काही नाही क्रिकेटमध्ये की तुम्ही काही करू शकत नाही. जर तुम्ही तुमचा स्वतःवर विश्वास असला, स्वतःच्या ग्रामस्थांवर विश्वास असला, तुमच्या मित्रांवर जर विश्वास असला तर तुम्ही क्रिकेटमध्ये महारत हासिल करू शकता. तुम्ही चांगला खेळ करू शकता आणि लगेच तुम्हाला यश नाही मिळणार. थोडा वेळ जाईल, 2 वर्ष जातील, 4 वर्ष जातील. सातत्य तो तुमचं असलं कुठल्याही स्पर्धेमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्य असलं तर तुम्ही देखील त्या उंचीवर जाऊन पोहोचू शकताय. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजेच नितीन. पुन्हा एकदा तुम्हाला सामन्याकडे घेऊन जातोय. हो, बॅकफुटला जाऊन मात्र हलकासा गलान्स करण्याचा फटका झाला, ट्राय झाला होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न अयशस्वी होतोय. धावसंख्या एकने पुढे सरकून 13 वर जाते. ऑकवर्ड फ्लिक म्हणू शकतो आपण, व्यवस्थित कनेक्ट न झालेला फटका. धावसंख्या 13 झाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर नितीन आता करामत दाखवतोय. नितीन जादू दाखवतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. षडबलाईन चेंडू होता, हुक केला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र कुठलाच तैनात केला गेला नव्हता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मात्र चांगलं बॅकअप येते. स्क्वेअर लेग मधून चुकीचा कॉल आहे पण चेंडू पोहोचेपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून आकडा गाठते 15. आदरणीय सन्मान्य श्रीयुत राजेश थाळके यांचं आगमन झालं, जे उपसरपंच आहेत धुंडा वडवलीचे. त्यांचं देखील मी विनंती करतोय आगमन करायचं आहे आणि व्यासपीठावर विराजमान व्हायच्या, सामन्याचे आनंद घ्यायचा आहे आणि आशीर्वाद द्यायचे स्पर्धेला. षडबलाईन चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही, बॅटच्या वरच्या बाजूस लागला. चेंडू मात्र अडवला जाईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावांचा कॉल स्वीकारलाय. फेक अचूक व्हायला हवे. यस, यावेळेस मात्र खूप चांगली फेक. 2 धावा पूर्ण. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनपर्यंत या डावाचा विचार केला जगदीशजी तर अजूनपर्यंत एकही चौकार किंवा षटकार आला नाही. तर या अगोदर असा कुठला डाव आलाय का ज्यामध्ये चौकार षटकार आला नाहीये? प्रत्येकाच्या मध्ये आलाय. तर मात्र हे देखील रेकॉर्ड आम्ही जतन करतोय की तुमच्या माध्यमातून अजूनपर्यंत एकही चौकार षटकार आला नाही. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. मिस टाइम होतोय. लिडिंग एज शॉट फायनलीचा क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा कमी पडतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगला बॅकअप. 2 धावांचा कॉल होता, कॉल स्वीकारलाय आणि अशा पद्धतीने या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 19 धावा. प्रयत्न वारंवार सुरू आहेत पण प्रयत्न प्रोडक्टिव्ह असायला पाहिजे, स्वतःच्या हिमतीवर असायला पाहिजे. तुमचा वैयक्तिक खेळ चांगला व्हायला हवा. तुमचा वैयक्तिक खेळ चांगला झाला तर तुमचा सांघिक खेळ चांगला होईल. कारण आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 2 आणि सर्वात जास्त गरज आहे स्वतःच्या आत्मविश्वासाची, स्वतःच्या नैसर्गिक खेळाची या डावामध्ये खांडपे संघाला. पुन्हा एकदा आडव्या वाटेला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चार्ज केला जाते. चेंडू वरतो मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला बॅकअप. 1च धाव मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकून आकडा गाठते ती म्हणजेच 20 धावा. 1 चेंडू शिल्लक आहे पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. कारण जर या चेंडूवर 4 किंवा 6 आले तर बॉल आणि धावा यातला फरक वाढू शकेल आणि तो फरक वाढवावा लागेल जर या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर. ऑफसाईडच्या खूप जास्त बाहेर, पंचाच्या माध्यमातून वाईडचा इशारा आलाय. जवळपास विचार केला या डावामध्ये तर 3 वाईड हाताळलेत. तिन्ही गोलंदाजांनी 1-1 वाईड हाताळलेत आणि त्याच चेंडूवर जेव्हा तो 6वा चेंडू हाताळत होता तेव्हाच मात्र त्यांनी वाईड चेंडू हाताळत. हे देखील एक चांगला योगायोगच म्हणावं लागेल. हे सगळे रेकॉर्ड आमचे गोल्डन फिंगर जतन करून ठेवत आहेत. पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्कवर आहे. खोलवर्डेपचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये थोडासा पंबल. 1 धाव पूर्ण. धावसंख्या एकने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 23 धावांची. मी विनंती करतोय ते म्हणजे भावेश पवार यांना की त्यांनी त्यांच्या सहकार्यासोबत आमच्या व्यासपीठावर यायचंय. कारण तुम्ही आता सेलिब्रिटी आहात आणि ते सेलिब्रिटी तुम्ही का बनलायत ते आमच्या आयोजकांना माहिती आहे, आमच्या सर्व प्रेक्षकांना माहिती आहे. तुमच्या खेळामुळे तुम्ही या जागेवर जाऊन पोहोचलात, या उंचीवर जाऊन पोहोचलायत. तर तुम्ही आदर्श आहात
इकडच्या नवोदित खेळाडूंसाठी. तर मी विनंती करतोय आयोजकांच्या माध्यमातून विनंती, पवन केणे A1 पवन तुम्ही देखील यायचंय प्लीज. मी विनंती करतोय व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आहेत, कारण तुमच्यासाठी देखील आम्ही डायलॉग्स आज बनवलेले आहेत. जसे चिरागसाठी बनवला, विश्वनाथसाठी सुद्धा दुःख आहे, पण विश्वनाथ लवकर बाद झाले जेव्हा माझा टर्न होता. भावेश पवार आणि पवन केडे देखील आज खेळतील, त्यांच्यासाठी देखील आम्ही डायलॉग विचार करून ठेवलेले आहेत. तर ते तुम्ही अर्न केले मित्रांनो, तुमचा खेळ त्याच्यासाठी कारणीभूत ठरलाय. तर मी विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून सूचना आले, पवन केडे भावेश पवारजी आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे प्लीज, आणि खांडपे संघाने लगेच क्षेत्रशः सजून घ्यायचे. नाणेफेक झाली आहे पुढच्या सामन्याची, ती म्हणजेच साई स्पोर्ट्स खारबाव आणि डुंगे संघाने साई स्पोर्ट्स खारबाव संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर मी आभार का व्यक्त करेन भावेश पवार यांचा. धडाकेबाज चषक चालू आहे, तिकडे देखील त्यांना आमंत्रण होतं, त्यांना खेळायला जायचं होतं, पण मामाचं गाव खूप मनाच्या जवळ असते आणि भावेश पवार यांचं मामाचं गाव आहे धोंडा वडवली, तर त्यांनी हा मान दिलाय. मी म्हणेन आयोजकांचा सन्मान वाढवलाय, त्यांचा सन्मान तर आयोजकांच्या माध्यमातून वाढलाच आहे, कारण सकाळी त्यांना माहीत पडलं की हा भावेश पवार येत आहेत. तर पारितोषिक महत्त्वाचं नसते कुठल्याही खेळाडूसाठी, तुमचा खेळ आणि तुमचे नातेसंबंध खूप महत्त्वाचे आहेत आणि ते नातेसंबंध भावेश पवार यांनी जोपासलेले आहेत, तर त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर सकाळपासून मी लहान मुलं नांदेडनेवरून आलेले आहेत, ढोंडा वडवलीवरून आलेले आहेत, आजूबाजूच्या पाड्यांमधून आलेले आहेत. तर कोणासाठी? भावेश पवार यांच्यासाठी. तर मुलांना तुमचा आवडता हिरो आमच्या व्यासपीठावर आलेला आहे आणि त्यांचा खेळ देखील तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. पवन केडे देखील डॅशिंग मॉडेल आहे, मी नेहमी त्याला सेलिब्रिटी म्हणून बोलतो पवनला, हा देखील आलाय, त्याचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत. मेघनाथ, संदेश, सर्वांचा, राहुल, सर्वांचा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला सामना ऑन ठेवा मित्रांनो, कारण अजून खूप सारे सामने प्रेक्षकांसाठी एक वेगळी अनुभूती देण्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत, वेगळा आनंद देण्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो सामना ऑन ठेवा, आमच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन आम्ही प्रामाणिकपणे करत राहू प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक डावामध्ये. फक्त तुम्ही जर आम्हाला योग्य तो वेळ दिला तर आमच्या माध्यमातून अजून वेगवेगळे शब्दसमूह तुमच्यासाठी येतील. तर त्याच्यासाठी मात्र खेळ चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट मैदानामध्ये दिसणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला या परिसरातील, या जिल्ह्यातील, राज्यातील सर्व नागरिक किंवा जे क्रिकेटचे शौकीन आहेत ते पाहत आहेत, तर त्यांना देखील मात्र निराश करू नका मित्रांनो. त्यांना देखील जेवणाची देखील उसंतन देऊ नका, कंटिन्यू त्यांना स्क्रीनच्या समोर बसून राहू द्या, असं क्रिकेट मैदानात द्या प्लीज. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे. हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2020चं सन्मान करून घेऊया. दरम्यान मी विनंती करतोय मांजरेकर साहेबांना आपण स्वागत सन्मानासाठी पाहुण्यांची नावं घ्यायची. तर आपले गावचे सरपंच राजेश थालके यांचा इथे सन्मान होतोय. मी विनंती करतोय संजय दलवे यांना की सन्माननीय सरपंच राजेश थालके यांचा सन्मान करायचा आहे. ज्याच्या नावाचा ह्या ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात ज्याचं नाव गाजतोय ते आमचे लाडके भाचे भावेश पवार यांचा सुद्धा इथे सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा विनंती करतोय संजय दलवे यांना की भावेश पवार यांचा सन्मान करायचा आहे. या वर्षी खूप फॉर्म मध्ये दिसतोय, त्याचा सुद्धा इथं सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा संजय दलवे यांना विनंती करतोय की A1 पवन केने याचा सन्मान करायचा आहे. सामना चालू आहे. अतिशय फॉर्म मध्ये असणारा ह्या वर्षीचा खेळाडू A1 पवन. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सामना ऑन होतो. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये मी मनीष पटेल सर्व क्रीडरसिकांचं जगदीश तारमाळे सरांसोबत स्वागत करतोय. धावसंख्या 2.
हो, बॅकफुटला जाऊन फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला होता. खूप जास्त वेगाने चेंडूची हाताळणी केली गेली होती. डॉट चेंडू येतोय. सो सुनार की एक लोहार की असं म्हणतात ना, त्या पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने प्रतिउत्तर दिलं जाते खांडपे संघाकडून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कंटिन्यू ठेवावी लागेल. कंटिन्यू केली तर मात्र तुम्ही एक तगडी लढत देऊ शकाल विलास स्पोर्ट्स राहणार या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क प्रेम येतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच भावेश. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हुक केला जातोय. चेंडू निघून जातोय. तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ जाऊन पोहोचतोय. पंचांचा इशारा येण्याची आम्ही वाट पाहतोय. 6 रन्स चालावा. शुभेच्छा येतात खांडपे येथून. खांडपे संघासाठी जतीन तारे खांडपे आणि युतिक पाटील यांच्याकडून खांडपे संघाला शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद. आपण शुभेच्छा का देतो तर तुमचा खेळ चांगला व्हावा म्हणून आपण शुभेच्छा देतोय. आता या शुभेच्छेचा फायदा खांडपे संघाला उचलावा लागेल कारण विलास स्पोर्ट्स राहणार संघ एका चांगला अवस्थेत जाणवतोय. आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. शॉर्ट ऑफ लेन पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल गॉन अवे फॉर 6 रन्स. ती म्हणजेच 14 कमालीचा वेग पकडलाय. गिअर टॉप गिअर मध्ये पोहोचलाय तो म्हणजेच विलास स्पोर्ट्स राहणार हा संघ आणि कारणीभूत आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त भावेश ज्याने मात्र एक हाती या 14 धावा जोडल्यात. या दुसऱ्या डावामध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 14 धावा जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 23 धावांची आणि आतापर्यंत 14 धावा कंप्लीट झाल्या. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 14. 14 चेंडूमध्ये 9 धावा. खूप चांगल्या पद्धतीने आक्रमकतेने खेळतोय विलास स्पोर्ट्स राहणार. लोवर फुलटच चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने टेक्निकचा वापर केला. बॅटचा फेस शेवटच्या क्षणी ओपन केला आणि चेंडूला मात्र दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू वळतो तो म्हणजेच फाईन लेग क्षेत्रामध्ये दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरकून आकडा गाठते ते म्हणजेच 16. चेंडूची दिशा चेंडू कुठल्या दिशेने वळतोय कुठल्या दिशेने जातोय त्या दिशेचा फायदा देखील तुम्ही उचलू शकता. तुम्हाला फक्त काय करायचं शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करून चेंडूला फक्त ज्या दिशेने पाठवायचा आणि ज्या दिशेने जातोय त्याला फक्त अँगल बनवून खेळायचं असते. हा अँगल खूप चांगला बनवलाय आणि या 2 धावा प्राप्त केल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकून 16 वर जाऊन पोहोचते. 16 रन्स जिंकण्यासाठी गरज आहे ते म्हणजे अजूनही 7 धावांची. 6 चेंडू घेऊन सज्ज होते. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो. अशा पद्धतीने मात्र पुन्हा एकदा पलटवार विकेट डाऊन फॉर विलास स्पोर्ट्स राहणार. संख्या झाली ती म्हणजे 16 जिंकण्यासाठी 7 ची गरज. चला खांडपे संघाने नवीन गोलंदाज पाठवून द्या. अजूनही सामना तुमच्या हातात आहे. जर तुमच्याकडे एक आक्रमक गोलंदाज असेल तर अचूक टप्पा सुरेख वेग अचूक वळण जर कुठल्या गोलंदाजाकडे असेल आणि जर आता हे पुढील षटक जर 2 किंवा 3 धावांचं आलं तर शेवटच्या षटकामध्ये प्रेशर बिल्टअप होऊ शकेल. रानाळ एक्सप्रेस आलाय तो म्हणजेच चिराग गोलंदाजी फलंदाजी मार्कवर. या सर्व गोष्टी असतात मित्रांनो. तुम्हाला सर्व रोल पूर्ण करावे लागतात. क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये विचार केला का तुम्हाला एकाच रोल तुम्हाला पूर्ण करायचा नसतो. तुम्हाला सर्व रोल म्हणजे ॲज अ फिल्डर ॲज अ बॉलर ॲज अ बॅट्समन तिन्ही रोल तुम्हाला परिपूर्ण करावे लागतात. आणि आज सेकंड रोल मध्ये आपण पाहू शकता चिरागला. आणि अजून एक इतिहास आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये चिराग माळी या स्पर्धेचा मालिकावीर ठरला होता. तर का ठरला होता ते सातत्य मैदानात पाहायला मिळते. गेल्या 1 वर्षापासून तो अबाधितपणे ही स्पर्धा खेळतोय. ओपिच होता खूप चांगला गुडघ्याचा वापर खूप चांगला स्ट्रोक चेंडू निघून जातोय. मिड विकेट सीमारेषा पार षटकार. षटकार आलाय.
खूप चांगल्या पद्धतीने जागा बनवली, जागा बनवून मात्र चेंडूच्या वेगाचा वापर केला, चेंडूचा वेगाचा वापर करून स्वतःचं ताकद थोडीशी ऍड केली आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला कन्वर्ट केले 6 धावांसाठी. या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात मित्रांनो. कधी कधी गोलंदाजावर हवी होऊन सुद्धा चांगली फलंदाजी करता येऊ शकते. गोलंदाजीच्या टेक्निकचा वापर करून सुद्धा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय त्या गोष्टीचा वापर करून सुद्धा चांगल्या धावा कुठून काढल्या जाऊ शकतात. याचं परिपूर्ण उदाहरण विलास स्पोर्ट्स राहणार संघाच्या फलंदाजाकडून पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर्स लेवल झालेत 22 धावा. पुन्हा एकदा ऑन साइडला त्याच दिशेने त्याच अनुषंगाने त्याच ओघाने त्याच पद्धतीने त्याच शैलीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण आता मात्र कुठेतरी लाईन मिस करत होता. स्विंग अँड मिस, चेंडू निर्धाव. सन्मान्य भरत भोईर साहेब यांचं इथं आगमन झालेले आहेत. पाये येथून आलेले आहेत, ते आमच्या गावचे जावई सुद्धा आहेत. खूप खूप अभिनंदन बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये आपलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल ओमकार. यावेळेस मात्र खूप सावध पवित्रा घेत